विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. आज आहे 30 मार्च. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या तुम्ही नोटबुकमध्ये देखील नोट डाऊन करून घेऊ शकता. तसेच व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क प्रश्न असणार आहे. पुढील प्रश्न, IQAir जारी वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2025 नुसार भारताचा जागतिक प्रदूषण क्रमांक काय आहे? तर भारताचा क्रमांक आहे 6वा. लक्षात घ्या, स्विस कंपनी IQAir ने वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2025 जारी केला. या अहवालात भारताला 6वा क्रमांक मिळाला आहे. 2024 मध्ये भारत 5व्या स्थानावर होता. भारत जगातील 6वा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला. प्रदूषणाच्या बाबतीत पाकिस्तान जगातील सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. येथे PM 2.5 चे प्रमाण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. PM 2.5 म्हणजे काय? PM म्हणजे पर्टिक्युलेट मॅटर म्हणजे सूक्ष्मकण. PM 2.5 हे हवेत असलेले अतिशय सूक्ष्म कण असतात ज्यांचा व्यास 2.5 मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी असतो. हे कण इतके लहान असतात की ते श्वासेवाटे थेट फुफ्फुसांमध्ये आणि रक्तात प्रवेश करतात, त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. WHO नुसार सुरक्षित मर्यादा PM 2.5 आहे 5 म्यूजी पर मीटर क्यूब. भारतातील सरासरी PM 2.5 स्तर आहे 48.9 म्यूजी पर मीटर क्यूब. जगातील 100 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 66 शहरे समाविष्ट आहेत. उत्तर प्रदेशातील लोणी हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलं. PM 2.5 त्याचा आहे 112.5. दिल्ली सलग जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी ठरली. जगातील सर्वात स्वच्छ शहर आहे नीज वांडविले, साऊथ आफ्रिकेमध्ये हे शहर आहे. सर्वाधिक प्रदूषित देश आहेत 1 नंबरला पाकिस्तान, बांगलादेश, ताजिकिस्तान, चाड आणि कांगरो प्रजासत्ताक. सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत लोणी उत्तर प्रदेश भारत, होतान चीन, बर्निहाट मेघालय भारत आणि नवी दिल्ली भारत. पुढील प्रश्न, 35वा सरस्वती सन्मान 2025 कोणत्या लेखकाला दिला जाणार आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रामकुमार मुखोपाध्याय. लक्षात घ्या, 2025चा सरस्वती पुरस्कार यांना दिला जाणार आहे. हे एक प्रसिद्ध बंगाली लेखक आहेत. ते पश्चिम बंगाल राज्याशी संबंधित आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या बंगाली कादंबरी हारा पार्वती कथासाठी दिला जाईल. कादंबरीचा विषय आहे ग्रामीण समाजाने सामान्य लोकांच्या जीवन संघर्षावर आधारित, त्यात मानवी भावना आणि सामाजिक नातेसंबंधाचे सखोल चित्रण आहे. सरस्वती सन्मान स्थापना झाली 1991 मध्ये. दरवर्षी KK बिर्ला फाउंडेशन कडून दिला जातो. हा पुरस्कार भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीतील भाषांमध्ये मागील 10 वर्षात प्रकाशित उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी दिला जातो. पहिले पुरस्कार विजेते आहे डॉक्टर हरिवंश राय बच्चन. 34वा सरस्वती सन्मान 2024 साधू भद्रेश दास संस्कृत ग्रंथ स्वामीनारायण सिद्धांत सुद्धा याच्यासाठी त्यांना देण्यात आला. 33वा सरस्वती सन्मान 2023 प्रभा वर्मा मल्याळम कादंबरी रौद्र सात्विकम याकरिता त्यांना देण्यात आला आहे. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट, जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल देखील सबस्क्राईब करा, कारण की डेली सकाळी 6 वाजता आम्ही तुमच्याकरिता व्हिडिओ घेऊन येत असतो. पुढील प्रश्न, मार्च 2026 मध्ये कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश प्रथमच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल आयोजित करत आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दिल्ली. लक्षात घ्या, नवी दिल्लीमध्ये प्रथमच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ दिल्ली आयोजित केला जात आहे. हा महोत्सव 25 ते 31 मार्च 2026 दरम्यान आयोजित केला जाईल. याचे उद्घाटन दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केले. या महोत्सवाचा उद्देश दिल्लीला ग्लोबल फिल्म हब बनवणे, फिल्म टुरिझम आणि नव्या फिल्म मेकरना प्रोत्साहन देणे. या महोत्सवात 130 चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे, हिंदी, आंतरराष्ट्रीय आणि विशेष श्रेणी. अतिरिक्त माहिती, या वर्षासाठी IFFD चे फोकस कंट्री आहे स्पेन. पहिला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ दिल्ली 2026 मध्ये लाईफ टाईम अचीव अवॉर्ड देण्यात आला. हा कोणाला देण्यात आला? धर्मेंद्र, शर्मिला टागोर आणि नंदामुरी बालकृष्णन यांना. पुढील प्रश्न, जागतिक रंगमंच दिवस म्हणजे वर्ल्ड थिएटर डे कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे 27 मार्च रोजी. लक्षात घ्या, याचा उद्देश काय आहे तर समाजात थिएटरचे महत्त्व आणि त्याचा समाजावर होणारा प्रभाव सांगणे. थीम आहे 2026 ची थिएटर अँड कल्चर ऑफ पीस. स्थापना झाली 1961 मध्ये. इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटद्वारे प्रथम साजरा केला 1962 ला. आता महत्त्वाचे दिवस बघूयात. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस, जागतिक डाऊन सिंड्रोम दिवस, जागतिक काव्य दिवस.
22 मार्च जागतिक जल दिवस, 23 मार्च जागतिक हवामानशास्त्र दिवस, 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस. यानंतर पुढील प्रश्न, सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातीच्या धर्मांतराबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. अनुसूचित जाती संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाशी निर्धारित केल्या आहेत? याचं योग्य उत्तर आहे अनुच्छेद 341. लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने एका ऐतिहासिक निर्णयात सुप्रीम कोर्टच्या धर्मांतराबाबतचा महत्त्वाचा निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की सुप्रीम कोर्ट दर्जा फक्त हिंदू, शीख आणि बौद्ध धर्म मानणाऱ्या लोकांपुरताच मर्यादित आहे. जर एखादा एससी व्यक्ती ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्मांतर करतो तर त्याचा एससी दर्जा पूर्णपणे समाप्त होईल. हा निर्णय न्यायमूर्ती पी.के. मिश्रा यांच्या खंडपीठाने दिला. तसेच आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा जुना निर्णय त्यांनी योग्य ठरवला. सुप्रीम कोर्ट दर्जा संपल्यास त्या व्यक्तीला एससी ऍक्ट अंतर्गत संरक्षण मिळणार नाही. अनुच्छेद 341 काय आहे तर लक्षात घ्या, भारतीय संविधानाचा अनुच्छेद 341 राष्ट्रपतींना अधिकार देतो की ते कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात कोणत्या जातींना एससी म्हणून घोषित करतील. या यादीत बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेकडे आहे. 1950 मूळ आदेश, सुरुवातीला एससी दर्जा फक्त हिंदूंना दिला गेला. 1956 दुरुस्ती, शीख धर्मियांना एससी यादीत समाविष्ट केले. 1990 दुरुस्ती, व्ही.पी. सिंह सरकार, बौद्ध धर्मियांनाही एससी यादीत समाविष्ट केले. यानंतर एससी एसटी कायदा काय आहे तर लक्षात घ्या, एससी एसटी प्रिव्हेन्शन अॅट्रोसिटीज ऍक्ट 1989 हा कायदा एससी एसटी लोकांना भेदभाव आणि अत्याचारापासून संरक्षण देण्यासाठी बनवला आहे. पुढील प्रश्न, भारताचा पहिला शीत वाळवंट नदीकाठ पुनर्संचयित प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, लेह लडाख या ठिकाणी. भारताचा पहिला कोल्ड डेझर्ट रिव्हर बँक रिस्टोरेशन प्रोजेक्ट लेह लडाख येथे सुरू करण्यात आला. हा प्रकल्प लडाखचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी सुरू केला. हा प्रकल्प इंडस सिंधू नदीच्या किनाऱ्यावर सुरू करण्यात आला. प्रकल्पाचं नाव काय आहे तर इंडस रिव्हर ग्रीन कॉरिडॉर इको रिस्टोरेशन प्लांटेशन. उद्देश, लडाखच्या शीत वाळवंटातील नाजूक पर्यावरणाचे संरक्षण करणे, सिंधू नदीच्या किनाऱ्यावर हरित क्षेत्र वाढवणे, तसेच मातीचे क्षरण म्हणजे सॉइल इरोजन रोखणे. या प्रकल्पांतर्गत सी बकथॉर्न, इंडियन विलो, ब्लॅक पोपलर यांसारख्या स्थानिक प्रजातींची 1000 रोपे लावण्यात आले आहेत. लक्ष्य, लडाखमधील सध्याचे फॉरेस्ट कव्हर 1% पेक्षा कमी आहेत. पुढील 2 वर्षात वाढवून ते 5% करायचं आहे. शीत वाळवंट म्हणजे काय? लक्षात घ्या, असा प्रदेश जिथे खूप थंडी असते आणि पावसाचे प्रमाण खूप कमी. येथील माती रेतीला व खडकाळ असते. भारतात लडाख हिमालयाच्या रेन शॅडो क्षेत्रात असल्यामुळे ते एक प्रमुख शीतवाळवंट आहे. सिंधू नदी उगम तिबेटमध्ये मानस सरोवराजवळ याचा उगम होतो. ही नदी भारतात फक्त लडाखमधून वाहते, नंतर पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. उपनद्या आहेत झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. लांबी आहे सुमारे 2900 ते 3180 किलोमीटर. पुढील प्रश्न, 9वा फार्मा मेड 2026 कोठे आयोजित केला जात आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नवी दिल्ली या ठिकाणी. लक्षात घ्या, 9वा फार्म मेड 2026 27 मार्च रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केला जात आहे. आयोजन कोण करते? डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल, मिनिस्ट्री ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर आणि PhD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री याचं आयोजन करत आहे. थीम काय आहे? हेल्थ केअर इक्विटी रिचिंग एव्हरी सिटीजन ऑफ विकसित भारत. उद्देश, फार्मा क्षेत्रात इनोव्हेशन, क्वालिटी आणि मेडिसिनची उपलब्धता वाढवणे, भारताला व्हॅल्यू ड्रिव्हन ग्लोबल फार्मा हब बनवणे. फार्मामेड म्हणजे काय तर फार्मामेड ही फार्मास्युटिकल क्षेत्राशी संबंधित परिषद आहे. यामध्ये सरकार, उद्योगतज्ञ, धोरण निर्माते एकत्र येतात. उद्दिष्ट, फार्मा क्षेत्र मजबूत करणे, नवीन तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनला प्रोत्साहन देणे. मिनिस्ट्री ऑफ केमिकल आणि फर्टिलायझर मंत्री कोण आहेत तर JP नड्डा. यानंतर पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांनो व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. पुढील प्रश्न, राष्ट्रीय इंडोर ऍथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या पोल वॉल्टमध्ये 4.22 मीटर राष्ट्रीय विक्रम कोणी केला? तर हा केला आहे ऑप्शन क्रमांक बी, बर्निका एलांगोवन यांनी. लक्षात घ्या, बर्निका एलांगोवन यांनी महिलांच्या पोल वॉल्टमध्ये 4.22 मीटर उडी मारून नवीन राष्ट्रीय विक्रम केला. त्यांनी रोसी मिला पोलराज 4.21 मीटर 2022 यांचा जुना विक्रम मोडला. स्पर्धेविषयी माहिती, भारतातील पहिली नॅशनल इंडोर ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2026 आयोजित करण्यात आली. ठिकाण आहे कलिंगा स्टेडियम, भुवनेश्वर या ठिकाणी. कालावधी आहे 24 ते 25 मार्च आणि 2 दिवसांची ही स्पर्धा असणार आहे. इतर विजेते कोण आहेत तर लक्षात घ्या,
जी रियगन तामिळनाडू पुरुष पोल वोल्टमध्ये 5.30 मीटर गोल्ड मेडल मिळालं. गुरविंदर वीर सिंग पंजाबचे आहे. 60 मीटर धाव स्पर्धेत 6.6 सेकंदामध्ये त्यांनी पार केले आहे. गोल्ड प्लस नॅशनल रेकॉर्ड त्यांनी या ठिकाणी केला. मोहम्मद अफसल पी एअरफोर्स 800 मीटर 1.47 मिनिटांमध्ये नॅशनल रेकॉर्ड या ठिकाणी त्यांनी केला आहे. बर्निका एलंगोवन तामिळनाडूचे आहेत. वुमन पोल वॉल्ट 4.22 मीटर. यानंतर पुढील प्रश्न, भारतात अकाली जन्म प्रीटम बर्थ याची आधीच भविष्यवाणी करण्यासाठी स्वदेशी AI साधने विकसित करण्यासाठी अलीकडे कोणती पुढाकार सुरू करण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गर्भिणी. लक्षात घ्या, भारतात अकाली जन्म या समस्येवर मात करण्यासाठी गर्भिणी कार्यक्रम सुरू करण्यात आला. हा संपूर्ण पुढाकार विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभाग अंतर्गत कार्यरत आहे. केंद्रीय मंत्री आहे डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्ली येथे याच्या परिणामांची घोषणा केली. गर्भविनी हा एक अधिकृत संशोधन कार्यक्रम आहे. उद्देश AIच्या मदतीने अकाली जन्माची भविष्यवाणी करणे. लक्षात घ्या, या पुढाकारांतर्गत 12,000 गर्भवती महिलांचा डेटाबेस तयार करण्यात आला आहे. हा दक्षिण आशियातील सर्वात मोठा प्रेग्नन्सी कोहर्ट गट आहे. गर्भविनीमध्ये AI गर्भवती महिलांच्या डेटाचा उदाहरणार्थ ब्लड, अल्ट्रासाउंड आणि हेल्थ हिस्ट्री विश्लेषण करून अकाली जन्माचा धोका आधीच ओळखतो. यामुळे डॉक्टर वेळेत उपचार करू शकतात. पुढील प्रश्न, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजेच BBCच्या नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मॅट ब्रिटन यांची. लक्षात घ्या, मॅट ब्रिटन यांची BBCचे नवीन डायरेक्टर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते 18 मे 2026 पासून पदभार स्वीकारतील. टीम डेव्ही यांची जागा घेतील. मॅट ब्रिटन याविषयी माहिती, त्यांनी सुमारे 18 वर्षे गुगलमध्ये काम केलं आहे. तसेच गुगलच्या EMEA युरोप मिडल ईस्ट आफ्रिका प्रदेशाचे ते अध्यक्ष राहिले आहेत. BBC ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ही एक सार्वजनिक सेवा प्रसारक आहे. स्थापना झाली 18 ऑक्टोबर 1922 मध्ये. मुख्यालय आहे लंडन UK या ठिकाणी. आणि अध्यक्ष कोण आहेत तर समीर शाह भारतीय वंशाचे. तर अशा पद्धतीने एकूण 10 प्रश्न बघितले आहेत. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करूयात. स्वतंत्र भारतात समान नागरी संहिता विधेयक लागू करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते ठरले? तर ते आहे गुजरात. आणि पहिलं राज्य कोणतं? तर ते आहे उत्तराखंड. आणि स्वतंत्र पूर्व काळात गोवा या ठिकाणी ऑलरेडी UCC कायदा हा लागू आहे. पुढील प्रश्न, ब्रिक्स द्वारे महिला सशक्तीकरणातील ट्रेल ब्लेझर पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित केले? उत्तर आहे ऑप्शन डी कल्पना सोरेन. पुढील प्रश्न, सुरे कुमेरू गोविंदा भट हे कोणत्या लोकनृत्याशी संबंधित होते ज्यांचे नुकतेच 88व्या वर्षी निधन झाले? उत्तर आहे ऑप्शन सी यक्षगान. पुढील प्रश्न, इंडियन ओपन स्क्वॅश 2026 मध्ये महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला? उत्तर आहे अनाज सिंह. पुढील प्रश्न, 12व्या ग्लोब नेटवर्क संचालन समितीच्या बैठकीचे आयोजन कोणी केले? उत्तर आहे ऑप्शन सी भारत. पुढील प्रश्न, 8वे राष्ट्रमंडळ युवा खेळचे आयोजन कोणता देश करेल? तर तो करणार आहे माल्टा. पुढील प्रश्न, महिला सेल्फ हेल्प ग्रुप सदस्यांसाठी भारतातील पहिला UPI लिंक्ड ओव्हरड्राफ्ट कोणी सुरू केला? तर तो सुरू केला आहे बँक ऑफ बडोदाने. पुढील प्रश्न, 24 मार्च 2026 रोजी आसाम रायफलचा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन सी 191. पुढील प्रश्न, देशात नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या पाईपलाईन मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने कोणता नवीन आदेश जारी केला? उत्तर आहे ऑप्शन डी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू पाईपलाईन दुरुस्ती आदेश 2026. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या भारतीय औद्योगिक समूहाने रॉयल चॅलेंजर बेंगळुरू टीमचे पूर्ण मालकी हक्क खरेदी केले आहेत? उत्तर आहे ऑप्शन ए आदित्य बिर्ला समूह. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, तिसरा नॉर्थ ईस्ट इंडिया फिल्म फेस्टिवल 2026 कोठे आयोजित करण्यात आला? गुवाहाटी, आयझोल, शिलाँग की इम्फाळ? या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो कमेंट करा. चुकलं तरी हरकत नाही, परंतु प्रयत्न करा. चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर 6000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये डिसेंबर 26 पर्यंतच्या PDF फाईल तुम्हाला मिळून जातील. त्यासोबत परीक्षेच्या अनुषंगाने ज्या इतर महत्त्वाची PDF आहेत त्या ऑनलाईन टेस्ट या कोर्समध्ये मिळतील. याकरता ज्ञानवंदना एज्युकेटर हे जे ॲप आहे ते डाउनलोड करा. हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक, हाईप करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायचे असेल तर QR कोड स्कॅन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.